आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मुलांकरता शाळा किंवा बोर्ड निवडताना काय काळजी घ्यावी. ज्या पालकांना आपल्या मुलांना ऍडमिशन घ्यायची, मुलांची ऍडमिशन करायची, त्यांच्या दृष्टीने हा विषय खूप महत्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी आपल्या इथे उपलब्ध असलेले वेगवेगळे जे बोर्ड आहेत त्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि सर्वात शेवटी काय काळजी घ्यावी याबद्दलही सांगणार आहे. तर भारतामध्ये प्रमुख बोर्ड जे आहेत ते 5 बोर्ड आहेत. बरेच बोर्ड आहेत पण त्यातले 5 प्रमुख आहेत. पहिलं आपण डिस्कस करणार आहोत ते सीबीएसई, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ. दुसरं आहे CISCE, काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स. तिसरं आहे IB, इंटरनॅशनल बॅकलॅरिएट. चौथं IGCSE, इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. हे केम्ब्रिज बोर्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पाचवं आहे राज्य मंडळ, जे राज्य सरकार मान्यताप्राप्त असतं. आता आपण बघणार आहोत सीबीएसई ची माहिती. सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मुळात हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी निर्माण केलं गेलेलं बोर्ड आहे. कारण केंद्र सरकारी जे कर्मचारी असतात त्यांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होत असते, त्यामुळे या बोर्डाची निर्मिती झाली. आत्ताच्या काळामध्ये हे फार लोकप्रिय असं बोर्ड आहे. हे माध्यम याचं इंग्रजी आणि हिंदी आहे. भारतातील शाळांची संख्या याची 23,000पेक्षा जास्त आहे. याचा कार्यक्षेत्र भारत, मलेशिया, दुबई इत्यादींसह 25 देशात आहे. आणि सीबीएसई संलग्न सर्व केंद्रीय विद्यालय, जवाहर, नवोदय विद्यालय आणि खाजगी शाळा या सीबीएसईचा अभ्यासक्रम चालवतात. IGCSE आणि IB बोर्डाच्या तुलनेत सीबीएसई शाळांची फी कमी असते आणि खर्च देखील कमी असतो. हे NCERT अभ्यासक्रमाप्रमाणे चालतात. विज्ञान, गणित या विषयावर कला व ह्युमॅनिटीच्या तुलनेत अधिक भर दिला जातो या बोर्डामध्ये. घोकमपट्टीपेक्षा उपयोजित व्यावहारिक ज्ञानावर अधिक भर दिला जातो. यांचा हा जो अभ्यासक्रम आहे ना, हा राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. उदाहरणार्थ IIT साठीची जी प्रवेश परीक्षा आहे JEE किंवा मेडिकल साठीची नीट आहे, ती या सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर बेस असते आणि त्यामुळेच सीबीएसई गेल्या 10 ते 15 वर्षात अधिक लोकप्रिय बोर्ड म्हणून पुढे आलेला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरीनिमित्त बदली होणाऱ्या पालकांसाठी खरं तर हा चांगला पर्याय आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की याची निर्मितीच मुळात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी झाली होती, कारण त्या लोकांची बदली एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असते आणि त्या निमित्ताने खरं हे तयार झालेलं आहे. तर अशा पालकांची ज्यांची बदली एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होते त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. कारण या शाळा ज्या आहेत ना, या प्रमुख महानगरांमध्ये सर्वत्र उपलब्ध आहेत. आता आपण दुसरं बोर्ड बघणार आहोत, तो CISCE, काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. ICSE या नावाने ओळखलं जातं. याचं माध्यम पण इंग्रजी आहे, पण शाळांची संख्या जी आहे ना, ती साधारण 3,000पेक्षा थोडीशी जास्त आहे. ही भारतातल्या शाळांची संख्या सांगतोय मी तुम्हाला. याचं कार्यक्षेत्र भारत, UAE, सिंगापूर, इंडोनेशिया येथे आहे. त्याचं शिक्षण जे आहे ना, हे सीबीएसई पेक्षा महाग आहे. फी थोडी जास्त असते. अधिक विस्तृत आणि सर्वसमावेशक असा अभ्यासक्रम आहे. इंग्रजीवर जास्त भर आहे यांच्या अभ्यासक्रमात. घोकमपट्टीपेक्षा उपयोजित आणि व्यावहारिक ज्ञानावर अधिक भर दिला जातो. जर पालक आणि मुलं पुढे जाऊन परदेशात स्थायिक होणार असतील तर त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आता पुढचं बोर्ड आहे IB बोर्ड, दॅट इज इंटरनॅशनल बॅकलॅरिएट. भारतात जेव्हा उदारीकरण सुरू झालं तेव्हा या बोर्डाच्या शाळा भारतामध्ये आल्या. याचं मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. माध्यम अर्थात इंग्रजीच आहे. शाळांची संख्या जगभरामध्ये 3,500पेक्षा जास्त.
आणि भारतात 100 पेक्षा जास्त आहे. याचं कार्यक्षेत्र भारत, USA, UK, ऑस्ट्रेलिया इत्यादी सह 144 देशांमध्ये या शाळा आहेत. पण आपल्याला या फक्त महानगरांमध्ये म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि श्रेणी 1च्या शहरांमध्ये आपल्याला या शाळा आढळून येतात. म्हणजे जसं पुणे, बेंगलोर अशा ठिकाणी, हैदराबाद अशा ठिकाणी आपल्याला आढळून येतात. सर्वत्र या शाळा CBSE सारख्या पसरलेल्या नाहीयेत. CBSE आणि ICSE पेक्षा याचा खर्च अधिक आहे. साहजिक आहे, कारण जिनेवा बोर्ड असल्यामुळे फी जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचा खर्च पण अधिक आहे. कला, मानवता आणि विश्लेषणात्मक कौशल्यांवर अधिक भर आहे. घोकंपट्टीपेक्षा उपयोजित शिक्षणावर अधिक भर दिला जातो. अभ्यासक्रम हा राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी फारसा सुसंगत नाहीये. याचा महत्वाचं कारण म्हणजे जिनेवाचं बोर्ड असल्यामुळे असं होतं. अनिवासी भारतीय किंवा परदेशात जाण्याचा कोणी विचार करत असलेल्या पालकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अनिवासी भारतीय म्हणजे काही काळासाठी मुलं जर भारतात शिकायला असतील, जे परदेशात राहत आहेत ऑलरेडी, जे पालक, आणि त्यांची मुलं काही काळासाठी भारतात आहेत किंवा 10वी झाल्यानंतर ज्यांना परदेशात परत जायचंय, त्यांच्यासाठी IB बोर्ड परत चांगलं आहे. आता पुढचं बोर्ड आहे ते IGCSE. ह्याचं दुसरं नाव केम्ब्रिज बोर्ड म्हणून ओळखलं जातं. इंटरनॅशनल जर्नल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ह्याचा अभ्यासक्रम जो आहे तो केम्ब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशनने विकसित केलेला आहे. याचं पण माध्यम इंग्रजीच आहे. शाळांची संख्या भारतात सुमारे 700 पेक्षा जास्त आहे. याचं कार्यक्षेत्र भारत, USA, UK सह 120 देश आहे. भारतात महानगरांमध्ये म्हणजे मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि श्रेणी 1 शहर म्हणजे पुणे, बेंगलोर, हैदराबाद इथे हे आढळतात. अलीकडे केम्ब्रिज शाळांची संख्या वाढायला लागलेली आपल्याला दिसून येतं. जगातल्या बहुतेक विद्यापीठांद्वारे मान्यता प्राप्त असलेलं हे आंतरराष्ट्रीय बोर्ड आहे. निवडण्यासाठी अधिक प्रगत अभ्यासक्रम आणि विविध विषय दिले जातात. इंग्रजी आणि तांत्रिक विषयांवर अधिक भर. परत एक महत्वाची गोष्ट, पालक जर अनिवासी भारतीय असतील किंवा परदेशात जाण्याचा विचार करत असतील कामानिमित्ताने वगैरे, तर हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. आता केम्ब्रिज किंवा ICSE किंवा IB यांच्यामध्ये महत्वाचं असं आहे की 9वी पासून तुम्ही सायन्स किंवा कॉमर्स चे विषय सिलेक्ट करू शकता. हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता आपण दुसरं बोर्ड बघणार आहोत ते राज्य शिक्षण मंडळ. यालाच आपण SSC बोर्ड म्हणूनही ओळखतो. तर प्रत्येक राज्य सरकार आपापल्या राज्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देतं. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बोर्ड आहे, ते हे काम करतो. आता महाराष्ट्र बोर्डाचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. याचा माध्यम मात्र मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी, हिंदी इतकंच नाही तर उर्दू, कन्नड इत्यादी भाषांमध्ये सुद्धा राज्य शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्डाचं शिक्षण उपलब्ध आहे. राज्यात याच्या सर्वत्र शाळा उपलब्ध आहेत. म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद तसंच खाजगी शाळा या राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चालवतात. खाजगी शाळा अनुदानित, विना अनुदानित याच्यावर त्यांची फी अवलंबून असते. म्हणजे काही शाळांमध्ये तुम्हाला कमी फी मिळेल तर काही शाळांमध्ये थोडीशी जास्त फी मिळेल. यांचा अभ्यासक्रम हा SCERT ने ठरवलेला असतो, म्हणजे स्टेट काउन्सिलने ठरवलेला अभ्यासक्रम असतो. अभ्यासक्रमात राज्याशी संबंधित घटकांवर अधिक भर. म्हणजे काय की इतिहास, भूगोल जो आहे हा राज्याशी संबंधित असतो. म्हणजे जिल्हे किंवा भूगोलाचे जे काही घटक आहेत त्याचा जास्तीत जास्त भर हा राज्याशी संबंधित असतो. सर्व विषयांवर सारखा भर दिला जातो. काठिण्य पातळी मात्र इतर बोर्डांपेक्षा थोडीशी कमी आहे. पाठांतरासह उपयोजित व्यावहारिक ज्ञानावर भर दिला जातो.
अभ्यासक्रम मात्र राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांशी सुसंगत आहे. आजपासून काही वर्षांपूर्वी मात्र तसं नव्हतं, पण पुढे जाऊन म्हणजे 7-8 वर्ष तरी झाली असतील, महाराष्ट्र राज्य बोर्ड 11वी-12वीला CBSE समकक्ष अभ्यासक्रम वापरत आहे. आणि आता नवीन जो बदल होणार आहे तो कदाचित 3री पासून विज्ञान आणि गणिताची पुस्तकं CBSEची असतील असा प्रयत्न चाललेला आहे. राज्य मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये राखीव जागा असतात. हा जो अभ्यासक्रम आहे यांचा हा CET सारख्या परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे. म्हणजे जर पुढे जाऊन राज्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर हा अभ्यासक्रम खूप उपयोगी ठरतो. तसंच हा अभ्यासक्रमाचा फायदा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा म्हणजे जसं मी JEE किंवा मेडिकलची नीट म्हटलं तिथेही होऊ शकतो. आणि ह्याचा फायदा कोणाला आहे तर एकाच राज्यात नोकरी करणाऱ्या पालकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे ज्या पालकांची सतत नोकरी निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मी अनेक वर्ष शिकवण्याच्या क्षेत्रात आहे आणि मला सुदैवाने क्लासेसमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. तेव्हा मी SSC बोर्ड, केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांना तसंच ICSE आणि IBला मी कधी शिकवलं नाहीये, पण या इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मला शिकवण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे मी एक सांगू शकतो की कुठल्याही बोर्डामध्ये 80% अभ्यासक्रम हा सारखाच असतो. म्हणजे उदाहरणार्थ गणित आणि विज्ञान यातले मूलभूत नियम तर काही बदलणार नाही आहेत बोर्ड बदललं म्हणून. म्हणजे न्यूटनचे जे नियम SSC बोर्डात आहेत तेच तुम्हाला CBSE किंवा केम्ब्रिज बोर्डामध्ये तसेच मिळणार आहेत. गणितामध्ये सुद्धा पायथागोरसचा थिअरम हा सर्व बोर्डांनी सारखाच असणार आहे. फरक कुठे पडतो तो परीक्षा पद्धती आणि पुस्तकांमध्ये फरक पडतो. हे फार महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण शाळा निवडताना, बोर्ड निवडताना काय काळजी घ्यायची तर सर्वात पहिलं शाळेचं घरापासूनचं अंतर हे खूप महत्वाचं आहे. शाळा जर घरापासून जवळ असेल तर मुलांचा जाण्या येण्याचा वेळ वाचतो. जर शाळा लांब असेल तर मुलं शाळेत जाण्या येण्यात थकून जातात. आता शहरांमध्ये जर बसने जात येत असतील तर ट्रॅफिकमध्ये अडकणं, प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतात. शाळेची फी आणि इतर खर्च हा एक दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. राज्य सरकारी शाळांची फी कमी असते. त्यानंतर CBSE, ICSE, IGCSE असं चढत्या क्रमाने फी असते. त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीचा पालकांनी ऍडमिशन घेताना विचार केला पाहिजे. इतर खर्चही तसेच असतात शाळांचे हेही खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक शाळांमध्ये आता उपक्रम असतात, काही प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, त्यांच्यासाठी खर्च पण बऱ्यापैकी करावा लागतो. त्यामुळे शाळेत ऍडमिशन घेताना ही गोष्ट खूप बघणं गरजेचं आहे. तर आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच ऍडमिशन घेतली तर त्याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की इतरांनी ऍडमिशन घेतली आहे एखाद्या मोठ्या शाळेत, नामांकित शाळेत, भरपूर फी असलेल्या शाळेत, म्हणून पालक ऍडमिशन घ्यायला जातात. पण तिथे जी मुलं येतात ना त्या मुलांची आर्थिक परिस्थितीप्रमाणे फरक पडत जातो. म्हणजे इतर मुलांची जर आर्थिक परिस्थिती खूप वरच्या दर्जाची असेल तर सुट्टीच्या वेळी ते जिथे फिरायला जातात ते कदाचित सिंगापूर, अमेरिका जात असतील, आणि आपलं मूल जर असं परदेशात वगैरे जात नसेल तर मग जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा होते शाळेत आल्यावर तेव्हा मुलांना कुठेतरी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, एक कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते. ही जर मुलं, शाळेत येणारी बरोबरची मुलं जर मोठ्या घरातली असतील, आपल्या बरोबरची मुलं, तर ते मर्सिडीज बेंच किंवा इतर अशा कारने येणारी असतील आणि आपली मुलं जर पायी चालत जाणारी असतील तर कुठेतरी एक तुलना होते
आणि त्यामुळे एक मनात कमीपणाची भावना मुलांच्या मनात येऊ शकते. तिसरं, शाळेत असलेल्या सुविधा, म्हणजे शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे की नाही, त्याचप्रमाणे खेळण्याचं मैदान आहे किंवा नाही, कुठले खेळ घेतले जातात, इतर कुठल्या स्पर्धा परीक्षांना शाळा मुलांना बसवतात किंवा नाही, हे बघणं खरंच आवश्यक आहे. कारण खेळामुळे, मैदानामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. शाळेत लायब्ररी सारखी फॅसिलिटी आहे की नाही हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि आजकाल शाळेमध्ये इतरही फॅसिलिटी आलेल्या आहेत, जसं प्रोजेक्टर आहे, इतर डिजिटल सुविधा, कम्प्युटरची सुविधा, या गोष्टीही आता खूप आवश्यक आहेत. तर शाळेत प्रवेश घेताना मुलांचा कल ओळखण्याचा प्रयत्न करावा. अर्थात मुलं खूप लहान असतात, त्यामुळे कल तसा ओळखता येणं कठीण असतं, पण तरी थोडाफार जर मुलं अभ्यासू आहेत की खेळांमध्ये त्याचं अधिक लक्ष आहे हे बघणं गरजेचं आहे. मुलं जर अभ्यासू आहेत असं आपल्याला वाटत असेल तर सीबीएसई आयसीएसई साठी तुम्ही जाऊ शकता, कारण तिथे अभ्यासाचा ताण थोडा जास्त असतो. एसएससी बोर्डात अभ्यासाचा ताण कमी असतो त्या मानाने, असं आपण म्हणू शकतो. आणि पालकांचा वेळ हा खूप महत्वाचा आहे. पालकांनी आपल्या वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा त्या मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी जशी शाळेतल्या शिक्षकांची असते, तशी पालक म्हणून देखील आपली पण असते. त्यामुळे आपण मुलांना वेळ देऊ शकतो का, हे फार महत्वाचं आहे. त्या वेळेमध्ये मुलांना जर काही अडचण आली तर आपण अभ्यासामधली ती आपण सोडवू शकतो का, मुलं अभ्यास करतायत की नाही हे बघणं खरंच खूप गरजेचं असतं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळा किंवा बोर्डाची निवड करावी, हे फार गरजेचं आहे. आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. आणि तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही मला नक्की सांगा. मी अजूनही या प्रकारचे काही व्हिडिओ नक्की बनवेन.